नवी मुंबईमधील नाईकांची घराणेशाही मोडून काढून नवी मुंबईत शिवसेना भाजपमध्ये आता झुंपली आहे। गणेश नाईकांच्या टीकेनंतर शिवसेनेनं देखील आता पलटवार केलाय। नवी मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला आहे। नवी मुंबईत प्रचारादरम्यान भाजप शिवसेनेमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे। गेली 25 वर्ष नाईक घराण्याच्या हातामध्ये सत्ता होती। ही घराणेशाही मोडून काढण्याचं काम शिवसेना करेल। प्रचाराच्या दरम्यान शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी हा इशारा दिला। त्याला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिलंय। आरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली आहे, मात्र जनता तो घेणार नाही अशा शब्दात त्यांनी टोला लगावलेला आहे। तर नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय आता भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींचं जे प्रेम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांना प्रचंड प्रमाणात मिळालेलं आहे। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हा आमचा नेता आहे आणि या नवी मुंबईच्या विकासाकरता शिवसेना या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। लोकाभिमुख महापालिका प्रशासन करण्याकरता आणि विशिष्ट घराणेशाही संपवण्याकरता आज आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत। निवडणुकीचं आकलन जरा चित्र बदललेलं आहे। पूर्वी समाजसेवा हा बेज असेल, आता फेकमफेकी याच्यावर लोकांचा भर आहे। म्हणजे उमेदवारांचा, सगळ्यात नाही, काही उमेदवार आणि हरामाचा पैसा कमवून तो लोकांना देण्याचा काही लोकांचा इरादा आहे, पण जनता सुज्ञ आहे। त्या अशा पैशाला जनता हात लावणार नाही।